सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. करिश्मा पुण्यात आपल्या शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करते, तर गावात कुणाल आपल्या गावातल्या प्रकल्पांना संजीवन देत असतो. दोघे एकमेकांच्या जगात भिन्न असतानाही एकमेकांच्या भरती बनलेले आहे. करिश्मा एका मोठ्या फोटोग्राफी स्पर्धेसाठी मेहनत करत असते. शहरातील वेगवेगळ्या लोकांच्या जगण्याचे चित्र टिपत असते. त्यात एकटेपणा आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले काहीतरी वेगळं भावना जात असते. तिला नवीन मित्र आणि शैक्षणिक धावा खूप आवडत असल्या तरी गावाची आठवण सतत येते. कुणाल गावात शेतकऱ्यांसाठी नवे तंत्रज्ञान आणतो. शेतातील वीज बिल कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवतो. गावातील महिलांसाठी सिलाई प्रशिक्षण वर्ग सुरू करतो. तो कामात इतका रुळलेला असतो की करिश्माचे फोटो संदेश त्याला प्रेरणा देतात. फोनवर करिश्मा कुणालला म्हणते, आता मला वाटायचं जग किती मोठं आहे आणि तरीही आपल्या गावाची आठवण गाठीला कसून बांधायची. कुणाल हसतो आणि म्हणतो, दूर असलो तरी प्रेम जवळ असतं आणि आपण सगळे एकत्र आहोतच. करिश्मा पुण्यात आपल्या फोटोवर एक दिग्दर्शकाचे लक्ष वेधते आणि त्याला गावातील कहाणी विश्व दाखवते. तो तिच्या सहकार्याने ग्रामीण स्त्रियांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा प्रस्ताव करतो. करिश्मा यशस्वी होण्याच्या जवळ जाते, पण मनात कुणाल आणि गावची अस्सल माया कायम होती. वाटा जरी वेगळ्या असल्या तरी हृदयाच्या ठिकाणी एकमेकांसाठी जागा आहे. करिश्मा पुण्यात यशाच्या आणि आत्मशोधाच्या नव्या वळणावर, तर कुणाल शेतशिवार, गाव आणि आपल्या माणसात गुंतलेला. परंतु या दोन वेगवेगळ्या दुनिया एकमेकांना सतत खेचतात. प्रेमाच्या आणि स्वप्नांच्या अखंड धाग्याने तिच्या फोटोज शहरातल्या मोठ्या प्रदर्शनात लागतात. एका चित्रपटकाराचा प्रस्ताव तिला मिळतो. ग्रामीण महिलांच्या जीवनावर लघुपट बनवू. करिश्मा गावातील आठवणी, माणसांचे संघर्ष आणि सौंदर्य या सगळ्यांचं प्रभावी चित्रण करते. तिच्या फोटोमध्ये मधून पिंपळगावची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र पाहू लागतो. गावात अचानक एक मोठं संकट येतं. पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि रोगराईची साथ. अनेक कुटुंब आजारी पडतात. कुणाल स्वतःच्या हातानं गावकऱ्यांसाठी औषधे, स्वच्छतेचं साहित्य आणतो. तो करिश्माशी फोनवर संवाद साधतो. गावाला तुझ्या या फोटो इतकीच प्रेरणा आणि उमेद हवी आहे. करिश्मा पुण्यात राहत असूनही सामाजिक संस्थांना गावाला मदतीसाठी आवाहन करते. करिश्माच्या फोटोमुळे एका NGO कडून मोठी मदत मिळते. पाण्याची टाकी, आरोग्य तपासणी शिबिर. गावकरी करिश्माच्या कार्याचा अभिमान बाळगतात. कुणाल तिच्यावरचा विश्वास आणखी बळकट करतो. गावकडे पाहून शहरात करिश्माला आपली मुळे आणि नवे स्वप्न या दोन्हींचा अभिमान वाटतो. गावात आरोग्य शिबिरानंतर मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. कुणाल आणि करिश्माची भेट गावकऱ्यांसमोर नव्या उत्साहाने होते. दोघांच्या प्रेमाची, संघर्षाची आणि यशाची गोष्ट गावच्या छोट्याशा मंचावर सगळे ऐकतात, अनुभवतात. कुणाल आणि करिश्मा वेगळ्या वाटेवर असूनही दोघांचं प्रेम, विश्वास आणि एकमेकांना मदतीचे हातभार देण्याची भावना सगळ्यांना आदर्श ठरते. पिंपळगावमध्ये नव्या आशेची किरण उमटली आहेत. करिश्मा आणि कुणालच्या कथेनं गावाचं मन जिंकलं आहे, पण त्यांच्या जीवनात अजूनही अनपेक्षित वळण येत आहेत. पुण्याच्या नामांकित फेस्टिवलमध्ये करिश्मानं तिच्या फोटोसाठी राष्ट्रीय सन्मान मिळवला. एका सुप्रसिद्ध वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनं तिची मुलाखत घेतली. तुझ्या फोटोमधून गावाचे जिवंत भाव प्रतीत होतात, ते म्हणाले. तिची ओळख आता महाराष्ट्रभर आणि इतर राज्यात पोहोचते. एका आंतरराष्ट्रीय NGO ग्रामीण भारतात बदल घडवणाऱ्या महिलांसाठी प्रकल्प सुरू करत होती. करिश्माला ब्रँड ॲम्बेसिडर असण्याची संधी मिळते. कुणालचे वडील आजारी पडतात.
घरात जबाबदाऱ्या वाढतात. करिश्मा पुण्यात असूनही सतत फोनवरून घरातील आणि गावाच्या प्रश्नांची खबरदारी घेते. कुणाल आपल्या आईच्या मदतीनं घरातील मुलांना अभ्यासात मदत करतो, शेतात नवे तंत्रज्ञान आणतो आणि सामाजिक कामात रुळतो. बहिणीने शिक्षणात बक्षीस मिळवल्यानं घरी आनंदी वातावरण तयार होतं. सगळ्यांच्या प्रगतीत करिश्मा आणि कुणाल दोघांचे योगदान असते. गावात अचानक शाळेसमोर वाद पेटतो. काही लोक बाह्य मदतीच्या विरुद्ध, काही बदलाचे समर्थक. वातावरण तणावपूर्वक. कुणाल गावकऱ्यांना संवादासाठी एकत्र करतो. करिश्मा व्हिडिओ कॉलवरून मुलांना प्रवचन देते. बदलाच्या मार्गावरून काही संकटं येतात, पण एकत्र राहिलो की आव्हानं साधी होतात. गावातील मंडळी एकत्र येऊन वाद मिटवतात. शाळेला नवा आरंभ, शिक्षणातील नवीन पायाभूत सुविधा मिळतात. एक दिवस करिश्माला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. पिंपळगावात मोठा सत्कार समारंभ होतो. संपूर्ण गाव एका रंगीन मंचावर गोळा झालेलं. कुणालने फुलं घेतलेली आहेत. दोघंही एकमेकांकडे पाहून असतात. आपण वेगळ्या दुनिया उभ्या केल्या, पण आपली मुळे एकत्र आहेत, करिश्मा म्हणते. कुणाल उत्तरतो, हे प्रेम फक्त आपलं नाही, तर संपूर्ण गावाचं बळ आहे. आता करिश्मा आणि कुणाल केवळ गावासाठीच नव्हे, तर अनेकांसाठी प्रेरणा झाले आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याच्या आणि समाजाच्या प्रत्येक टप्प्यास सामोरं जाण्यास खोल विश्वासाचं उदाहरण घालून दिलं आहे. करिश्मा आता देशातच नव्हे, तर विदेशातील नामांकित संस्थेची रुरल आयकॉन झाली आहे. तिच्या कामामुळे हजारो ग्रामीण स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडतोय. पुण्यात, पिंपळगावात आणि जगभरातील मंचावर तिचा सन्मान होतोय. कुणालच्या गावात जैविक शेतीचे पहिले स्वतंत्र प्रकल्प सुरू झाले आहेत. गावातील तरुण, मुले, महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी तो अखंड कार्यरत आहे. करिश्माची आणि कुणालची मैत्री, विश्वास आणि प्रेम प्रत्येक अडचणीवर भारी ठरते. करिश्मा मोठ्या पुरस्कार समारंभानंतर गावात येते. गावातील मंदिरात पुन्हा सगळे गोळा होतात. कोण आता देशाचा मान, तर कुणाल आणि करिश्मा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आजही तितकेच साधे आणि प्रेमळ. करिश्मा मंचावर म्हणते, माझ्यातील दृढ आत्मविश्वास, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा याच मातीमुळे, याच लोकांमुळे मिळाली. आणि कुणालमुळे माझ्या प्रेमाचं आणि जगण्याचं खरं अर्थ मिळाला. कुणाल तिच्या पाठीशी उभा. सप्तरंगांच्या या प्रवासात आपण जरी वेगळे स्वप्न शोधली, तरी दोघांचं मन एकाच गाभ्यात फुललं गेलं. हे गाव, हे नातं आणि आपलं प्रेम, यामध्येच माझं जग अविभाज्य आहे. करिश्मा आणि कुणाल दोघंही सामाजिक परिवर्तनाचे नवे दूत बनतात. त्यांच्या नात्याची गोष्ट लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरते. प्रेम, विश्वास आणि सामूहिक कष्ट या पलीकडे खरं आयुष्य सुंदर असू शकत नाही, हे दोघं अखेरच्या क्षणीही सिद्ध करतात. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.